नोव्हेंबर 2024 उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील जामा मस्जिदीच्या सर्वेक्षणासाठी दुसऱ्यांदा एक पथक तिथे पोहोचलं। याआधी तिथे 19 नोव्हेंबरला सर्वेक्षण झालं होतं। सर्वेक्षण कशासाठी होतं हे पुढे व्हिडिओमध्ये कळेलच। सर्वेक्षण करण्यासाठी जेव्हा हे पथक चंदौसी शहरात पोहोचलं तेव्हा तिथे मोठी गर्दी जमा झाली। आसपासचे लोक तिथे आले, ते या सर्वेक्षणाचा विरोध करू लागले। सर्वेक्षण करणारी टीम बाहेर आली तसं पोलिसांनी गर्दीला हटवण्याचा प्रयत्न केला। या दरम्यानच दगडफेक सुरू झाली आणि इथूनच हिंसाचाराला सुरुवात झाली। या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू तर 20हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले। संभलमध्ये असणाऱ्या जामा मस्जिदीचं प्रकरण नेमकं काय आहे? सर्वेक्षणासाठी तिथे पथक का गेलं होतं? हा संपूर्ण विषय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय ताज्या घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर ज्येष्ठ वकील विष्णू जैन, त्यांचे वडील आणि ज्येष्ठ वकील हरिशंकर जैन आणि 8 लोकांच्या वतीने सिव्हिल कोर्टात याचिका दाखल केली गेली। या याचिकेनुसार संभलमधील शाही जामा मस्जिद ही 1529 मध्ये इथे असलेलं श्री हरिहर मंदिर पाडून उभारली गेली आहे। विष्णू शंकर जैन आणि त्यांचे वडील हरिशंकर जैन यांनी ज्ञानव्यापी मशीद, काशी विश्वनाथ मंदिर आणि प्रार्थना स्थळांशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये मंदिराच्या बाजूने प्रतिनिधित्व केलंय। आता ही याचिका दाखल केल्यानंतर कोर्टात युक्तिवाद सुरू झाला। 1529 मध्ये मीर बेगने मुघल शासक बाबरच्या आदेशानुसार इथे मशीद बांधली होती। मशिदीच्या बांधकामाचा पहिला दगड स्वतः बाबरने रचला असं म्हटलं जातं। मशीद बांधताना इथे असलेलं हरिहर मंदिर पाडण्यात आलं। या ठिकाणी भगवान कल्की अवतरणार आहेत असं म्हटलं जातं। या मशिदीत मंदिर असल्याच्या अनेक खुणा सुद्धा आहेत। या मंदिराचा वापर जामा मस्जिद कमिटीने जबरदस्तीने आणि बेकायदेशीरपणे केलाय असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला, ज्यावर सिव्हिल कोर्टाने लगेचच मशिदीच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले आणि 29 नोव्हेंबर पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले। आता मस्जिद कमिटीकडून असं बोललं गेलं की मस्जिद कोणतीही हिंदू मंदिर पाडून बांधलेली नाही। मशिदीमध्ये हिंदू मंदिराच्या कोणत्याही खुणा नाहीत आणि ते पूर्णपणे वेगळं बांधकाम आहे। याशिवाय न्यायालयात सुनावणी सुरू असताना आणि त्याच रात्री सर्वेक्षण आदेश कसे दिले जाऊ शकतात? पहिलं सर्वेक्षण 19 नोव्हेंबर 2024 ला झालं, पण या दिवशी सर्वेक्षण पूर्ण होऊ शकलं नाही। म्हणून सर्वेक्षण पथकाने रविवारी 24 नोव्हेंबर रोजी पुन्हा सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला। 19 ते 24 नोव्हेंबरच्या दरम्यान मधल्या काळात काय झालं तर स्थानिक लोकांनी मशिदीच्या सर्वेक्षणाची माहिती व्हॉट्सअप आणि सोशल मीडियाद्वारे पसरवली। तर शुक्रवारी जिथे या मशिदीत 300 ते 350 लोक नमाज अदा करायला येत होते, ते या पसरवलेल्या माहितीमुळे नमाज अदा करायला शुक्रवारी 1000 ते 2000 लोक जमा झाली। त्यानंतर 24 तारखेला जेव्हा सर्वेक्षण पथक पुन्हा सर्वेक्षणासाठी तिथे पोहोचलं तेव्हा तिथे गर्दी जमा झाली होती, जी घोषणेबाजी करत पथकाला विरोध करत होती। नंतर दगडफेक सुरू झाली आणि हिंसाचार उफाळला। दगडफेक आणि जाळपोळ सुरू झाली आणि या गोंधळाच्या दरम्यान गोळीबार सुद्धा झाला, ज्यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाला आणि 20हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले। पोलीस अधीक्षकांच्या पीआरओच्या पायाला बंदुकीची गोळी लागली, इतरही अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्या असं मुरादाबादचे विभागीय आयुक्त अंजनेय कुमार सिंग यांनी सांगितलंय। एका हवालदाराच्या डोक्यालाही गंभीर दुखापत झाली आहे, तर उपजिल्हाधिकाऱ्यांचा पाय फ्रॅक्चर झालाय। पोलिसांनी केलेल्या गोळीबारात त्या 4 जणांचा मृत्यू झाल्याचं म्हटलं गेलं, पण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आलं की पोलीस ज्या बंदुकीच्या गोळीचा वापर करतात ती बंदुकीची गोळी पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये सापडली नसून दुसरीच गोळी सापडली। तसंच पोलिसांनी गोळीबार केला असल्याचे आरोप फेटाळलेत। पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून हिंसाचारातील आरोपींवर कठोर राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला जाईल। आतापर्यंत 2 महिलांसह 15 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। ताब्यात घेतलेल्यांचे मोबाईल तपासले जात आहेत। त्याशिवाय 2500हून अधिक लोकांवर गुन्हा दाखल केलाय। आता या प्रकरणात अजून पुरावे समोर येऊ शकतात, ज्यामुळे ही मशीद खरोखर हिंदू मंदिर पाडून बांधली गेली होती की नाही हे स्पष्ट होईल। पण हे काही असलं तरी हा वाद संपवण्यासाठी न्यायालयाचा निर्णय महत्त्वाची भूमिका बजावेल एवढं मात्र नक्की। अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।